हाकेंची हाक कोणासाठी? ओबीसींच्या न्यायासाठी की भाजप आणि फडणवीसांच्या राजकारणासाठी? हे लक्ष्मण हाके यांनी आज जाहीर केलं आहे। त्यामुळे ओबीसी समाज फडणवीसांच्या हाकेला धावून जाणार की समाजाचं हित पाहणार, हा खरा पेच आज निर्माण झाला आहे। मित्रांनो नमस्कार। आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनापासून अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे। औरंगाबादच्या ताईच्या उपोषणाचा डेमो फेल गेल्यानंतर फडणवीस बेचैन झालेले दिसत आहेत आणि म्हणून आंदोलनाला उत्तर प्रति आंदोलनानं देण्यासाठी लक्ष्मण हाके तयार आहेत। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, लक्ष्मण हाकेंचं ओबीसी वाचवा आरक्षण वाचवा हे आंदोलन वेगळी आहे। ओबीसीची एकजूट करून भाजपा वाचवा देवेंद्र फडणवीस वाचवा ही जोरदार मोहीम आहे हे आता उघड झाले आहे आणि याविषयी स्पष्टता खुद्द हाकेंनीच दिली आहे। काय म्हणतात हाके ते एकदा पाहू। जरांगे पाटील जिथं उपोषणाला बसतील तिथंच ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही कुठलीही किंमत मोजून तिथंच आम्ही उपोषणाला बसू, आंदोलनाला प्रति आंदोलन। कारण भाषाच जर या मुख्यमंत्र्याला कळणार नसेल तर आंदोलनाला नुसतं प्रति आंदोलन नाही, ज्या भाषेत त्यांना समजेल त्या भाषेत आम्ही आंदोलन करायला तयार आहोत। एकनाथ शिंदे हे फक्त मराठ्यांचे मुख्यमंत्री आहेत। एकनाथ शिंदेंना ओबीसीचं देणं घेणं नाही, ओबीसी पण ठरवतील एकनाथ शिंदेंना मतदान करायचं का नाही करायचं ते। एकलत याचा अर्थ एवढाच की संपूर्ण ओबीसीचं संरक्षण नाही तर फक्त भाजपाचं संरक्षण करणं हे हाकेंच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। शिवसेना पाडा, काँग्रेस पाडा, राष्ट्रवादी पाडा आणि भाजपाच्या सोबत असलेली एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील पाडा आणि मग निवडून कोणाला द्यायचं? फक्त भाजपालाच का? हे स्पष्ट होत आहे। हाकेंच्या या भूमिकेमुळे साहजिकच ओबीसी वाचवा या मोहिमेतून ओबीसी समाज बाहेर पडेल, कारण हे सामाजिक आंदोलन न राहता उघड राजकीय आंदोलन झालेलं आहे आणि तेही फक्त मराठा समाजाच्या विरोधात ओबीसी समाज उभा करण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी आहे हे आता उघड झाले आहे। दुसरं असं की अचानक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाकेंच्या माध्यमातून टार्गेट करण्याचं काय कारण आहे? एकनाथ शिंदे तर गया म्हणजे एकनाथ शिंदे आणि शरद पवार या दोघांना आणि काँग्रेसवाले यांना तर अजिबात लोक मतदान करणार नाहीत। हे बघा, पहिल्यांदा ओबीसीला प्राधान्य देईल। यामागे देखील फडणवीसच असू शकतील का? अथवा सध्या सुरू असलेल्या जनमताची चाचणी आणि निवडणुकांच्या दृष्टीने मतदारांचा कौल यांचे सर्वे सुरू आहेत। यामध्ये लोकप्रिय नेता कोण असे निष्कर्ष पुढे येऊ लागले आहेत। त्यात कदाचित एकनाथ शिंदे आघाडीवर असतील आणि म्हणून मित्रपक्षाच्या लोकप्रियतेची पोटदुखी हे देखील कारण असू शकेल आणि म्हणून तशी स्क्रिप्ट हाकेच्या तोंडी प्रकट होत आहे। तिसरं असं की हाके फक्त ओबीसी नेत्यांनाच निवडून आणा असं म्हणत आहेत। ओबीसींनी ओबीसींनाच मतदान करा असं आवाहन करत आहेत। यावरून फक्त इतर जातींना, इतर धर्मीयांना भाजपाच्या विरोधात भूमिका घ्यायला प्रवृत्त करीत आहेत का? बरं, जे ओबीसी नेते निवडून आणायचे ते कोण आहेत? फक्त धनगर, वंजारी, माळी एवढेच का? बाकीच्या अत्यंत अल्पसंख्याक ओबीसींना भाजप तिकीट देऊन उमेदवारी देणार का? त्यांच्या न्यायाची भूमिका काय? फक्त या 3 जाती म्हणजे संपूर्ण ओबीसी समाज आहे का? आणि फक्त निवडून आलेल्या ओबीसीच्या सहकार्यानं भाजपला सरकार स्थापन करता येईल का? याचं उत्तर आता फक्त तुम्हीच द्या। धन्यवाद।